3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण श्रीरामपूर येथील पूर्णवाद नगर मधील रहिवाशांना भेटणार आहे। बघूया इथले रहिवासी किती धमाल करतायत ते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। पूर्णवाद नगर बद्दल थोडंसं जाणून घेऊयात भाग्यश्रीताई यांच्याकडून। नमस्कार। पूर्णवाद नगर बद्दल थोडी माहिती सांगा। पूर्णवाद नगरला आता 18 वर्ष झाली आहेत। आम्ही ह्या कॉलनीमध्ये सर्वजण 18 वर्षापासून राहतो आणि आम्ही बऱ्यापैकी छान गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव खूप मस्त सेलिब्रेट करतो इथे। बरं, पण म्हणजे हे पूर्णवाद म्हणजे काय? सगळे लोक पूर्णपणे वादच घालत असतात का? नाही नाही, तसं काही नाही। पूर्णवाद ऍक्च्युअली इथे पारनेरकर महाराजांचं मंदिर असल्यामुळे पूर्णवाद हे नाव दिलं गेलं। बरं, महाराजांच्या कार्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? महाराजांच्या कार्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त मुठा गुरुजी सांगतील जास्त चांगली माहिती। कुठे गुरुजी आहेत इथे? हो आहेत ना। कुठे गुरुजी? नमस्कार गुरुजी। नमस्कार। पूर्णवाद हा जो एक तत्वज्ञानामध्ये एक मार्ग आहे आणि तो डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांनी हा मार्ग सुचवलेला आहे। पूर्णवादाने जीवनाला महत्त्व दिलेले आहे आणि जीवन हेच समाधानाने घालतलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून आपल्याला अमृतत्व प्राप्ती होते, असं पूर्णवादाची शिकवण आहे। आत्ताच गुरुजींनी माहिती सांगितल्याप्रमाणे पूर्णवाद म्हणजे माणसाला समाधान मिळवून देणं आणि हे समाधान मिळवून द्यायचं काम 3:30 हा कार्यक्रम करतोय। बघूयात आज इथले लोक किती धमाल करतायत ते। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला 3:30। सुरुवातीला वाटूयात टोकन। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची, म्हणजे अंदाजे किती या राऊंडची। आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। देशमुख साहेब, मला यातली 3 टोकन्स काढून द्या पटकन। 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळायला सुरुवात करणार आहे, पण त्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? पूनम बिहानी। पूनम बिहानी, काय करतेस तू? मी इंटिरियर डिझायनर आहे। इंटिरियर डिझायनर म्हणजे काय, घरांची वाट लावतेस? नाही, घराला सुधारित आणि चांगलं करते। तेच ना, म्हणजे सजावट लावतेस म्हणजे लोकांना ज्यांचं घर सजवायचं असतं त्यांची सजावट होते, ती सगळे इंटिरियर्स येतात। ऑब्विसली त्यांना पैसे तर पे करावेच लागतात ना, ती त्यांच्यासाठी सजा असते। आणि वाट काय काय लावता घरात? वाट काही नाही, त्यांना उलट त्याच्यानंतर चांगलं घर भेटतं ना अजून। हो का? हो। अरे रे, मला वाटलं खरोखर वाट वगैरे लावतात का काय। बर, घरी कोण कोण असतं? मी, माझी मम्मी, पप्पा आणि भाऊ आणि काकू वगैरे आले। काकू पण आली? काकू कुठे? हे काय खेळतात? काकू पण? हो। काय आता 3:30 त्यामुळे काय बोलायचंच नाही, कुटुंबाचा कार्यक्रम आहे त्यामुळे असणारच। तुम्हाला पण शुभेच्छा। बर, खरेदीला कोण बाहेर जातं? असं काही नसतं, जशी खरेदी असेल तशी जातो। बर, पण मग ज्वेलरीची काही आवड आहे तुला? जास्त नाही। नाही, पण तरी सुद्धा अंगठी हातामध्ये? एवढी नाहीये, म्हणजे जसं नेकलेस वगैरे सगळे घालतात तशी आवड नाही। सिंपल अँड सोबर। सिंपल आणि सोबर, पण त्याचं आहे गणित डोक्यात येत म्हणजे की काय किंमत असेल वगैरे? हो, असं असतं। हो। बघूयात आता तू कशा पद्धतीने या राऊंडला सामोरी जातेस। तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। हॅलो, नमस्कार। आपलं नाव? शुभांगी सातपुते। सातपुते? कुठे सातपुड्या पर्वत रांगात म्हणले का? नाही, इथं पूर्णवाद नगर मध्येच राहतो। बर, नाही पण मग माहेर सातपुड्याच आहे? नाही, मग संगमनेर। बर, घरी कोण कोण असतं? माझे दीर, जाऊ आणि आम्ही दोघं। बर, पण मग तुम्ही चौघच इकडे असता? हो। आणि मुलं? माझे 2 मुलं, माझ्या जाऊचे 2 मुलं आहेत। बर, असे 4 जण ते छोटी गँग। बर, मला सांगा की दादांबरोबर कधी अशी भांडणं झाली आहेत का? सोन्याचा हार घेतला नाही, काही कानातलं घेतलं नाही म्हणून तुम्ही रुसून बसला? कधीच नाही? मग काय खरेदीला दोघं एकत्र जाता? नाही, आम्ही खरेदीला कधीच बरोबर जात नाही। मग माझी जाऊ आणि मी जाते खरेदीला। मग जास्त खरेदी कधी केलीत किंवा जास्त महागडं काही घेऊन आलात तर मग काय? मग काही नाही बोलत ते। काही बोलत नाही? कशाला बोलतील? जर बोलले आणि या दोघी जावा जर माहेरात निघून गेल्या तर त्यांची उपासमार व्हायची।
असू दे, आताही ते काही बोलणार नाही तुम्हाला या राऊंड मध्ये. बघूयात तुम्ही कसं खेळतात ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? सुरेखा बिघाणी. बर, मग तुम्ही मूळच्या महाराष्ट्रातले आहात? हो, नाशिकचं माहेर आहे माझं. नाशिकचं माहेर, पण मग तुम्ही बिहानी म्हणजे तसे अमराठी? नाही नाही, माहेश्वरी. माहेश्वरी माहेश्वरी म्हणजे मराठीच आहे? हो, नाही मराठी नाही, मारवाडी. मारवाडी आहे, पण आता मारवाडी नाही, मराठी झालेला आहे तुम्ही. नाही नाही. बर, लग्न ठरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ज्वेलरी घ्यायला गेला होता ते कुठे गेला होता? ते नाशिक रोडलाच. नाशिक रोडलाच. मग त्यावेळेस ते आले होते का? हो, ते आले होते. आले होते? हो. मग काय दोघ जणच गेला होता? नाही नाही, सर्व मोठे पण होते ना घरात. मोठे पण होते. अरे रे, का आले मोठे मध्ये त्यावेळेला? असो, पण आता कोणीही मोठे लहान तुमच्या मध्ये येणार नाहीयेत. इथं खरेदी करणार जी किंमत तुम्ही सांगणार आहे ते तुम्ही एकट्या सांगणार आहे. बघूयात कशी किंमत सांगताय तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण सगळ्यात पहिल्यांदा वस्तूची किंमत कोण सांगणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील बिहानी काकी, त्यानंतर सातपुते वहिनी आणि सर्वात शेवटी पूनम. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. चांदीच्या या नेकलेस सेटला सोन्याचा मुलामा आहे. या नेकलेस सेटमध्ये मशीन फिटिंग अमेरिकन डायमंड्स आहेत. या नेकलेस सेटमध्ये एक नेकलेस आणि एक जोडी कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत लावतायत बिहानी काकी. बिहानी काकी, हे 5 अंक घ्या. यातले फक्त 4च अंक वापरायचे आहेत आणि तुम्हाला या नेकलेस सेटची किंमत ठरवायची. तुमच्याकडे 5 अंक आहेत. अंक आहेत 1, 9, 5, 0 आणि 3. काय किंमत आहे? 3051. फायनल किंमत? हो, फायनल. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. सातपुते वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 3195. 3195. किंमत जास्त वाटते. बघा, नीट किंमत लावली तर हा आकर्षक नेकलेस सेट तुम्हाला मिळणार. फायनल किंमत सांगा. 1950. ठाम आहे या मतावर? लिहून टाकायची? लिहूयात मग. पूनम, आता तू किंमत ठरव. तुझ्याकडे 9 अंक आहे, तो वापरू शकतेस. तो 6 म्हणून सुद्धा वापरू शकतेस. 3150. ठाम आहेस या मतावर? हो. नक्की? हो. लिहायची किंमत? हो. लिहूयात. या नेकलेस सेटची आपल्या तिन्ही स्पर्धकांनी किंमत सांगितलेली आहे. बिहाणी काकींनी सांगितलेली किंमत आहे 3051 रुपये. त्यानंतर सातपुते वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1950 रुपये. आणि सर्वात शेवटी पूनमने सांगितलेली किंमत आहे 3150 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 1590 रुपये. ज्याच्या जवळ पोहोचलेले आहेत आपल्या सातपुते वहिनी. अभिनंदन, तुम्हाला मिळतोय हा नेकलेस सेट.